हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय चॅनल जिचं नाव आहे वंदना 759. तर वेलकम. आपण आज बनवणार आहोत चिकन बिर्याणी. तर बघा, चिकन बिर्याणीकरिता मी आणलेली आहे अर्धा किलो चिकन. आणि यामध्ये आता बघा आपण काय काय पेस्ट टाकणार आहोत. तर अर्धा तास हा भिजू टाकणार आहोत आपण पेस्ट बनवण्याकरता बघा मी 4 कांदे चिरून टाकलेले आहे. त्यात 2 लसणचे पूर्ण हे घेतलेले आहे आणि अद्रक घेतलेला आहे, सांबार आणि मिरची. हे यापैकीचा छान आपण आता एक पेस्ट करून टाकूया. आणि यामध्ये टाकले 2 टमाटर. यामध्ये टमाटर घातलेले आहेत आणि मिरची टाकली मी. छान हिरवीगार मिरची आहे आणि सांबार बघा किती छान दिसतंय सांबार. तर याचा आपण छानपैकी पेस्ट करून टाकूया. तर बघा मित्रांनो, आता आपण यामध्ये टाकूया पेस्ट. जे आपण पेस्ट केलेलं आहे ते पेस्ट आपल्याला पूर्ण नाही घालायचं आहे, यामध्ये हाफ घालायचं आहे. आणि जेव्हा आपण बिर्याणीला फ्राय करू ना, त्यानंतर हे पेस्ट टाकायचं आहे. मी तुम्हाला समोरच्या प्रोसिजरमध्ये सांगणार आहे. आणि थोडं तिखट टाकू यामध्ये 1 चम्मच. थोडी हळद घालून द्यायची आणि स्वादानुसार मीठ. आणि त्यानंतर यामध्ये घालायची दही. आणि छान आता याला मिक्स होऊन अर्धा ते पाऊण तास ठेवून द्यायचा मित्रांनो. यामध्ये हा चांगला पेस्ट मिळून जातो आहे. मित्रांनो, आता आपण मांडून द्यायचं आहे वरणासाठी आपण स्वच्छ तुरीची डाळ धुवून टाकली आणि त्यामध्ये टाकायचे टमाटर, हिरवी मिरची आणि सांबार. आणि यात थोडं हळद आणि थोडंसं नेमकं तेल टाकून द्यायचं. आता त्यानंतर घ्यायचे आपण तांदूळ तेवढेच घ्यायचे जेवढी आपली चिकन असायची. तर चिकन आपण घेतलेली आहे अर्धा किलो. तर अर्धा किलोच आपण तांदूळ घ्यायचे. तर तांदळामध्ये तुम्ही बासमती तांदूळ पण घेऊ शकता आपल्या स्वादानुसार. आणि हे 2 पाण्याने स्वच्छ धुवून यानंतर पाणी टाकून याला अर्धा तास भिजू टाकायचे. बिर्याणी करता लागणारी सामुग्री पुन्हा कांदे मी चिरून टाकलेले आहे छोटे छोटे, आणि 1 लिंबू, 2 मिरची पुन्हा घेतलेली आहे, आणि बिर्याणी मसाला घेतला आहे, आणि त्याबरोबर घेतला आहे जायफळ आणि 2 लवंग घेतलेले आहेत. आणि त्याबरोबर ही सामग्री पूर्ण आता आपण चला तर बनवूया आपण बिर्याणी. तर सर्वात आधी मी आता एकीकडे तांदूळ मांडलेले आहेत धीम्या आचेवरती. ते शिजवेपर्यंत मी आता बनवणार आहे बिर्याणी. तर बिर्याणीकरिता आता सर्वात आधी आपण मांडलेलं आहे गंजामध्ये टाकूया तेल. गंजात टाकलेला आहे तेल. आणि तेलामध्ये बघा आता आपण हे कांदे जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे. फ्राय करून लालसर होऊन ते काढून घ्यायचे. कांदे छानपैकी सरट चिरलेले आहेत बघा. बघा असे लालसर आपण कांदे तळून घेतलेले आहेत. चालू आता यामध्ये टाकायचे मिरे, लवंग आणि थोडासा तेजपात.
घालायचं यामध्ये पेस्ट, थोडासा पेस्ट आम्ही विरघळवून ठेवलेला आहे, कारण आपल्याला हे टाकायचे आहे दालमध्ये. जे डाळ बनवणार आहोत आपण त्यामध्ये टाकू. तर हा मसाला होत द्यायचा आहे छानपैकी. यामध्ये मिरची घालून घ्यायची दोन. आता यामध्ये घालायचं तिखट, मीठ, हळद, तिखट, मीठ, हळदचा पेस्ट छानपैकी होऊ द्यायचा ब्राऊन कलर येईपर्यंत. आता यामध्ये घालून द्यायचं ते मिश्रण जे आपण अर्धा पाऊण तास भिजवून ठेवलेलं आहे, चिकनचे पीस आणि मिश्रण. आता हे 15 ते 20 मिनिटं होऊ द्यायचं.
आता यामध्ये टाकायचा थोडा गरम मसाला, आणि बिर्याणी मसाला. आता यामध्ये अर्धे शिजलेले तांदूळ आपण यातलं पाणी काढून मिश्रणामध्ये घालून घ्यायचं. घालायचा यामध्ये लिंबू, एक लिंबू पिळून घ्यायचा. एका लिंबूमधून मी अर्धा लिंबू टाकलेला आहे बिर्याणीमध्ये आणि अर्धा ठेवलेला आहे डाळीकरिता. आणि वरून टाकून द्यायचे जे कांदे आपण चिरलेले होते ते वरून असे टाकून द्यायचे. आणि जायफळ बारीक पिसून घेतलेला आहे आपण, ते पण वरून टाकून द्यायचं. केवढा टाकून दिल्यानंतर याला उघडं ठेवायचं नाही, त्याला झाकून द्यायचं कापडाने. आणि यामध्ये थोडा टाकायचा कलर एकाच साईडला. याला कापडाने झाकून द्यायचं. झाली आहे आपली बिर्याणी रेडी. खूप छान स्मेल येत आहे मित्रांनो. तर टेस्ट करून नक्की सांगाल मला कशी बनली आहे ती. इथे